आढावा घेणार आहात? नाही, मी आलोय फक्त अरे मी आलोय फक्त भिडेवाड्याचं काम, म्हणजे भिडेवाडा आता ती जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात घेतली, पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही. मध्ये हे 2-2.5 महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते, ज्या वाड्यात ती विहीर आहे, बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे, त्या वाड्याच्या बाजूला 500 माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत, अशी सुद्धा जागा नाही. त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक 300 मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे, ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो आहे, परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आहे. आता मग शेवटी आता काल मला कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मिटिंगला. तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे, पालकमंत्री आहात तुम्ही, आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं, अडचण निर्माण झाली, त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची. त्यापेक्षाही सरकारी अधिकारी का काम करत नाही? त्यांना करायचं नाही आहे का? त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का? हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे. त्यासाठी मी खास इथे आलो आहे. भिडेवाड्याच्या 2-3 डिझाईन्स महापालिकेनं तयार केल्या, आर्किटेक्चरल डिझाईन्स ज्या आहेत त्या, आणि राज्य सरकारकडे पाठवून दिल्या. त्याच्यापैकी एकही नक्की झालेली नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही. आता बघून मी स्वतः करीर साहेब जे चीफ सेक्रेटरी यांना 5-7 वेळा फोन करून सांगितलं. त्यांनी 2-3 मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये, काय करावं, कसं करावं, काय असावं तिथे. आता मी म्हटलं एकदाचं काही करा, जे काही करायचं ते सुरू तर करा, मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील. आपल्या शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळा जी आहे ती. हो, पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहे शाळा निर्माण करण्यासाठी. तिथे पार्किंगची जागा नाही आहे, तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत, मग मुलं येतील का तिथे, आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल, या सगळ्या पार्श्वभूमी